विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, जे विद्यार्थी व पालक आमच्या चॅनलला नवीन असतील, मी त्यांना सांगून देते की मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे तुमच्यासाठी सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स असतात ते सर्व टाइम टू टाइम घेऊन येत असते आणि 24 तासातील जे काही अपडेट्स असतात ते तुम्हाला लगेच आमच्या YouTube चॅनलला भेटत असतात। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे, सर्व नोटिसेस, सर्व न्यूज या चॅनलला लवकरात लवकर भेटतील आणि तुम्हाला दुसरं काहीच रेफर करायची गरज राहणार नाही। आता आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टी डिस्कस करणार आहोत ते आपण आधी बघून घेऊया। आपण 3 महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। एक म्हणजे की थर्ड राउंड बद्दल जे खूप विद्यार्थी व पालकांना शंका होते आणि त्यांनी आम्हाला मेसेज केले होते, त्यांनी आम्हाला कॉल्स केले, त्यांनी खूप एन्क्वायरी करायचा प्रयत्न केला, पण आम्हाला प्रत्यक्ष सर्वांना पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा इतका वेळ नव्हता। तर म्हणून आणि खूप विद्यार्थी व पालकांचे हे पण रिक्वेस्ट आले की तुम्ही ह्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवा, म्हणजे आम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ते इन डिटेल समजून जातील। म्हणून आपण हा जो व्हिडिओ आहे सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि सर्वांना इन डिटेल सर्व गोष्टी समजल्या पाहिजे, म्हणून हा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि या सर्व गोष्टी फक्त तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन द्यायसाठी आपण घेतलेले आहे, तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक म्हणजे थर्ड राउंड बद्दल, म्हणजे त्यालाच मॉपअप राउंड आपण म्हणतो, तर त्याबद्दल काय काय अपडेट्स आहे, ते कसं करायचं, त्याची सर्व प्रोसिजर, त्याचं मीनिंग काय आहे, त्याला काय काय केलं जातं, तिथले रूल्स काय आहे, ते सर्व आपण बघणार आहोत। कारण खूप पालकांना ह्या थर्ड राउंड बद्दल खूप चुकीची माहिती पोहोचवली गेलेली आहे। आम्हाला काही इन्क्वायरीज येतात आणि खूप चुकीचे काहीतरी त्यांना जे अपडेट्स आहे किंवा जी न्यूज आहे ती दिली गेलेली राहते, त्याचं आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी जे ते क्लिअर करायचे आहे। एक म्हणजे मॉपअप राउंड, दुसरं म्हणजे जर तुमचे मार्क्स खूप कमी आहे आणि तुमचा बजेट पण कमी आहे तर तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय काय राहील ते आपण बघूया। एकदम शेवटी आपण हे जे टॉपिक्स आहे, हे 2 टॉपिक्स आहे कव्हर करूया, पण सर्वात आधी आपण थर्ड राउंड बद्दल ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। दुसरं तुमचं पॉईंट झालं की तुमचं कमी बजेट आणि कमी स्कोर असेल तर उत्कृष्ट BMSचा पर्याय कोणता, हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या व्हिडिओचा तो आपण कव्हर करूया। तो काय तर मॉपअप राउंडमध्ये आपल्याला काय प्रोसेस करावी लागेल। आता खूप सारे एकदम कन्फ्युजन आमच्यापर्यंत पोहोचलेत पालकांचे, तर ते सर्व कन्फ्युजन दूर करायसाठी आपण काय केलं आहे तर डायरेक्ट ब्राउचर आपण एक्सप्लेन करतोय, जे आपल्याला CET सेल थ्रू ब्राउचर भेटत असतं पूर्ण काउन्सिलिंग रिलेटेड, पूर्ण नीट काउन्सिलिंग रिलेटेड, CET सेलचं महाराष्ट्राशी रिलेटेड पूर्ण ब्राउचर फॉर ऑल कोर्सेस, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS सर्व कोर्सेससाठी हे ब्राउचर जे ते ॲप्लिकेबल राहतं। तर त्याच ब्राउचरमध्ये आपण बघणार आहोत की कोणते कोणते रूल्स जे ते राऊंड 3 साठी आपण फॉलो केले पाहिजे आणि कोणते रूल्स नाही फॉलो केले किंवा तोडले तर आपल्याला पेनल्टी लागेल। ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी पण तुम्हाला 2 एकदम महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि एकदम 2 महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर सर्व क्लिअर करणार आहे। आता कॅप राउंड 3 प्रोसेसबद्दल आपण सर्व बघूया। तर त्यामध्ये आपण सर्वात आधी काय बघणार आहे की अवेलेबल सीट्स, कोणते कोणते अवेलेबल सीट्स आपल्याला राउंड 3 साठी राहतील। आता राउंड 3 लाच खूप लोक मॉपअप राउंड म्हणतात। आता खूप पालकांना काय शंका की मॉपअप राउंड म्हणजे स्टे वॅकन्सी का की थर्ड, तर मॉपअप राउंड म्हणजे जो राहतो तो थर्ड राउंड राहतो आणि स्टे वॅकन्सी राउंडला स्टे वॅकन्सी राउंडच म्हटलं जातं। स्टे वॅकन्सी जे ते मॉपअप राहत नाही, मॉपअप जो आहे तो तिसरा राउंड राहतो आणि त्यानंतर येतं आपलं स्टे वॅकन्सी राउंड। आता स्टे वॅकन्सी राउंडबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत। स्टे वॅकन्सीमध्ये ॲडमिशन कसं केलं जातं, आता खूप पालकांना हे माहिती राहतं की इन्स्टिट्यूशनल लेवलला जे ते ॲडमिशन होतं म्हणजे ऑफलाईन ॲडमिशन होतं, तर ॲडमिशन ऑनलाईन होतं की ऑफलाईन होतं ते पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। आता अवेलेबल सीट्स राउंड 3 साठी कोणकोणते सीट्स आपल्याला अवेलेबल झालेले आहे, कोणते सीट्स आपल्याला ॲप्लिकेबल राहतील किंवा कोणते सीट्स आपण भरू शकतो ते आता आपण बघूया। सीट्स नॉट अलॉटेड ड्युरिंग राउंड 2, काही सीट्स जे ते राउंड 2 ला अलॉट झाले नाही आहे किंवा ते वॅकंट आहे तर तेच वॅकंट सीट्स जे ते पुढे येतील। आता वॅकंट काय, सीट्स वॅकंट का बरं की एकतर मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नसेल, ज्यांना ते सीट भेटलं असेल त्यांनी फ्री एक्झिट घेतली असेल किंवा कॅन्सल केलं असेल, तर त्या ज्या कॅन्डिडेट्सने सीट्स एकतर जॉईन केलं नसेल किंवा कॅन्सल केलं असेल विदिन द टाईम पिरियड, विदिन ड्यू टाईम सेकंड राऊंडमध्ये अलॉट झालेलं सीट, तर ते जे वॅकंट सीट्स आहेत ते अवेलेबल राहतील आपल्याला थर्ड राऊंडमध्ये। ही एक तुमची गोष्ट जी ती क्लिअर झाली। आता खूप पालकांच्या शंका हे की आपण एलिजिबल आहे का राउंड 3 साठी, आपण भरू शकतो का फॉर्म, तर फॉर्म कसं भरायचा की आपला नंबर लागेल, नंतर फॉर्म भरायला आपल्याला पर चॉईस फिलिंग करावं लागेल का, परत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल का। आता मला नुकतंच 4-5 विद्यार्थ्यांकडनं खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडनं ही इन्क्वायरी आली होती की मॅम आमचा नंबर जो आहे तो ऑल इंडिया कोटामध्ये लागलेला आहे, ऑल इंडिया कोटामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये आमचा नंबर लागला, सेकंड राऊंडमध्ये आमचा नंबर लागला नाही, फर्स्ट राऊंडमध्ये जो नंबर लागला होता तो आम्ही सोडला, ते आम्ही फ्री एक्झिट केलं, सेकंड राऊंडमध्ये आमचा नंबरच लागला नाही, आता आम्ही थर्ड राऊंडचं रजिस्ट्रेशन करू का। परत
जर आमचा फर्स्ट राऊंडमध्ये इथं नंबर लागला आणि आम्ही इथं फ्री एक्झिट केलं तर आम्हाला स्टेट कोटा म्हणजे 85% मध्ये थर्ड राऊंडला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल का? तर नाही. आमचं डिपॉझिट कट होईल का? तर नाही. तुम्ही फर्स्ट राऊंडला जे ते सीट सोडलंय तर फर्स्ट राऊंडला आपल्याला फ्री एक्झिट अलाउड आहे. जर तुम्ही नंतरच्या राऊंड्समध्ये सोडलं असतं तर तुमचं डिपॉझिट जे ते जमा झालं असतं, पण तुम्ही फर्स्ट राऊंडला सोडलंय म्हणून आपलं जे डिपॉझिट आहे ते सेफ आहे. आणि परत त्यातलं त्यात काय तर तुम्हाला स्टेट कोटाला पण परत रजिस्ट्रेशन जे ते करावं लागणार नाही. तुमचं जे ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याच्याच थ्रू तुम्हाला जे चॉईस फिलिंग आहे आपली प्रेफरन्स फॉर्म फिलिंग आहे तीच करावं लागेल. तर ही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल. अशी तुमचे काही पण शंका असली तर ते पण आम्ही सर्व क्लिअर करत राहतो. फक्त तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये एक कमेंट करू शकतात. आता काही विद्यार्थ्यांची शंका ही पण होती की स्टेट कोटामध्ये आपल्याला 85% मध्ये परत रजिस्ट्रेशन करता येईल का? तर हो, राऊंड 3 साठी पुढे म्हटलं गेलेलं आहे की राऊंड 3 साठी आपण परत न्यूली रजिस्ट्रेशन करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही आहे ते विद्यार्थी आता थर्ड राऊंडमध्ये जे ते परत रजिस्ट्रेशन करू शकतात. ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे त्यांना परत करायची गरज नाही आहे. आता कोणते विद्यार्थी जे ते एलिजिबल आहे याच्यात आपण सर्व गोष्टी जे ते इन डिटेल बघून घेऊया. याच्यात सर्वच ऑलमोस्ट दिलेलं आहे. तर काय, रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू डिड नॉट फिल चॉईसेस इन राऊंड 1 अँड राऊंड 2. जे विद्यार्थी ज्यांनी फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये कोणतीच चॉईस फिलिंग जी ती केलेली नाही आहे, एकतर ते विसरले असतील किंवा त्यांना ते सीट घ्यायचं नसेल किंवा ते MBBSची वाट बघत असतील, तर ते विद्यार्थी ज्यांनी फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये कोणतीच चॉईस फिलिंग केली नाही आहे ते पण आता राऊंड 3 साठी जे एलिजिबल आहे म्हणजे ते पण अप्लाय करू शकतात राऊंड 3च्या काउन्सिलिंगमध्ये. तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर चॉईस फिलिंग करायची आहे. दुसरा पॉईंट काय, द रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेटेड इन राऊंड 1 अँड राऊंड 2 बट डिड नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन राऊंड 1 अँड 2. तर इथं काय म्हटलंय की ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये पण काही कारणांमुळे त्यांना सीट भेटली नाहीये म्हणजे त्यांना अलॉटमेंट झालेलं नाहीये राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये, म्हणजे दोघी पण राऊंडमध्ये त्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं आहे. तर ते विद्यार्थी जे ते पण आता राऊंड 3 साठी अप्लिकेबल आहे, ते पण एलिजिबल आहे. ते विद्यार्थी पण डायरेक्ट पुढे राऊंड 3 साठी अप्लाय करू शकतात. त्यांना फक्त काय करायचं आहे तर नवीन चॉईस फिलिंग जी ती करायची आहे. कॅन्डिडेट्स अलॉटेड अँड जॉईंट सीट इन राऊंड 1 अँड 2 अँड नॉट फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता हे काय की ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे कॉलेज ते जॉईन केलंय. जॉईन करणं म्हणजे काय तर जॉईन करणं म्हणजे दोन गोष्टी येतात. एक म्हणजे ॲडमिशन घेणं आणि दुसरं म्हणजे अपग्रेडेशन करणं. जर तुम्ही ॲडमिशन घेतली असेल ना तर तुम्ही नॉट एलिजिबल आहे. जर तुम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेली आहे म्हणजे आता तुम्ही फक्त ते कॉलेज स्टार्ट व्हायची वाट बघा. ते कॉलेज जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा तिथं फक्त अकॅडमिक सेशनला जॉईन करा. एकदा तुमची ॲडमिशन झाली म्हणजे तुम्ही जे काही राऊंड्समधून MCC, AACCC किंवा कोणतं पण CET सेलचं 85 किंवा 15% राऊंड तुम्ही सर्वातून बाहेर पडलेले आहात. जर तुम्ही अपग्रेडेशन केलं असेल तर अपग्रेडेशनसाठी आपल्या हातात चान्स आहे की आपण जे पुढच्या राऊंड्समध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ आणि पुढचे राऊंड्स आपण जे ते खेळू शकतो. तर इथं काय म्हटलंय, कॅन्डिडेट्स अलॉटेड अँड जॉईंट सीट इन राऊंड 1 अँड 2 अँड नॉट फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ज्यांनी जॉईन केलेला आहे पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे तो फिल केलेला नाहीये म्हणजे त्यांनी ॲडमिशन घेतलं नाहीये. तर इन शॉर्ट CET सेलला आपल्याला काय सांगायचं आहे ब्राउचर थ्रू की तुम्ही इन शॉर्ट जर अपग्रेडेशन केलं असेल तर तुम्ही राऊंड 3 मध्ये जाऊ शकतात. जर तुम्ही ॲडमिशन केली असेल तर नाही. ॲडमिशन करणं म्हणजे काय, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घेणं. जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाहीये म्हणजे तुमची ॲडमिशन झालेली नाहीये म्हणजे तुम्ही ते कॉलेज अपग्रेड केलेलं आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड इन राऊंड 3, जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण न्यूली रजिस्ट्रेशन जे ते करू शकतो राऊंड 3 साठी. ते MBBS BDSला पण म्हणजे ग्रुप Aला पण आपण करू शकतो. त्यातल्या त्यात BAMS BHMS BUMSला पण म्हणजे ग्रुप Bला पण आपण न्यूली रजिस्ट्रेशन जे ते राऊंड 3 मध्ये करू शकतो. आता न्यू रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना हे ॲप्लिकेबल नाही आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपलं CET सेलला झालेलं आहे. त्यांनी फक्त काय करायचं तर चॉईस फिलिंग करायची राऊंड 3ची. पण ज्यांचं रजिस्ट्रेशनच झालं नाही आहे, ज्यांनी काही कारणांमुळे रजिस्ट्रेशन केलंच नाही आहे राऊंड 1 मध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी आता राऊंड 3 मध्ये परत रजिस्ट्रेशन करण्याची त्यांना संधी दिली गेलेली आहे CET सेल थ्रू. एक तर तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये अवेलेबल राहते ही संधी आणि दुसरं म्हणजे थर्ड राऊंडमध्ये डायरेक्ट तुम्हाला हा जो पर्याय आहे न्यू रजिस्ट्रेशनचा तो भेटत असतो. मग तुम्ही आता राऊंड 3ला परत रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्ही एलिजिबल आहात राऊंड 3चे राऊंड जे म्हणजे चॉईस फिलिंग जे ते करण्यासाठी. आता नंतरचा पॉईंट आपला काय म्हणतोय की कॅन्डिडेट्स विल हॅव टू फिल प्रेफरन्स फॉर राऊंड 3. ऑल प्रिव्हियस प्रेफरन्सेस विल बी कन्सिडर्ड ॲज नल अँड वॉइड. ही गोष्ट लक्षात ठेवा.
आता आपले जे राऊंड 3चे प्रेफरन्सेस आहे हे आपल्याला परत पासून नवीन भरावं लागणार आहे. जे तुम्ही ऑलरेडी राऊंड 1 आणि 2 मध्ये भरले असतील ते आपले नल आणि वर्ड म्हणजे डिलीट केले गेलेले आहे. ते आता आपण ग्राह्य धरत नाहीये. फर्स्ट आणि सेकंड राऊंडचे चॉईसेस जे ते आपले डिलीट झालेले आहे, आपल्याला नवीन पासून 1 नंबर पासून जे चॉईस फिलिंग करणं आहे ते स्टार्ट करावं लागेल परत राऊंड 3 मध्ये. राऊंड 3 ची जेव्हा काही डेट येईल चॉईस फिलिंगची तेव्हा तुम्हाला परत पासून जे सर्व चॉईस फिलिंग आहे, जे सर्व प्रेफरन्सेस आहे ते तुम्हाला परत रिफिल करायचे आहे. ते तिथं सेव्ह होत नाही. आता तिसरं हे इथं काय आहे की कॅन्डिडेट्स नॉट एलिजिबल फॉर राऊंड 3 म्हणजे कोण आता एलिजिबल नाही आहे. परत एक महत्त्वाची गोष्ट की कोण एलिजिबल नाही आहे. तर कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड सीट 1 राऊंड 1 and round 2 of state quota seats and filled status retention form. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं असेल म्हणजे काय राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलं असेल आणि परत स्टेटस रिटेन्शन फॉर्म पण भरला असेल, जसं आपण बघितलं की ज्यांनी ॲडमिशन केलं असेल इन शॉर्ट ते विद्यार्थी एलिजिबल नाही आहे आता राऊंड 3च्या चॉईस फिलिंगसाठी. दुसरी गोष्ट कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड अ सीट इन राऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा सीट्स. आता मी तुम्हाला ऑलरेडी एक शंका सांगितली जी विद्यार्थ्यांनी विचारली होती की आमचं जर ऑल इंडिया कोटा फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागला आणि आम्ही तो नाही घेतला तर आम्हाला थर्ड राऊंडमध्ये परत रजिस्ट्रेशन करावं लागेल का कुठे स्टेट कोटाला. तर नाही, फर्स्ट राऊंडचा आपण जे फर्स्ट राऊंडला आपल्याला कंपल्सरी राहत नाही, मॅन्डेटरी राहत नाही की आपल्याला जी सीट आहे ते घ्यावंच लागेल. पण जर तुम्ही ऑल इंडिया कोटाच्या तिसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचले आहात तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला मॅन्डेटरी आहे, आपल्याला कंपल्सरी आहे की जी आपल्या हातात सीट भेटलेली आहे आपल्याला ती आपल्याला घेणंच आहे, घेणं गरजेचं आहे, तुम्हाला ती घ्यावीच लागेल. आणि जर तुम्हाला राऊंड 3 मध्ये ऑल इंडिया कोटामध्ये सीट भेटलेली आहे तर तुम्ही एलिजिबल नाही आहे स्टेट कोटाच्या राऊंड 3 मध्ये. ही गोष्ट तुम्हाला आता ऑलमोस्ट क्लिअर असेल कारण सर्व गोष्टी आपण खूप डिटेलमध्ये समजून घेतलेल्या आहेत. आता इफ अ कॅन्डिडेट इज अलॉटेड अ सीट ड्युरिंग राऊंड 3 ही शी विल हॅव टू जॉईन अ कॉलेज seat allotted during that round and will not be eligible for subsequent rounds for state counseling process. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ऑल इंडिया कोटामध्ये जे राऊंड 3चं जे जर आपल्याला सीट अलॉट झालं तर आपल्याला ते घ्यावंच लागतं. तसंच आपल्याला कोणत्या पण काउन्सिलिंगमध्ये जर राऊंड 3 मध्ये सीट अलॉट होत आहे तर आपल्याला राऊंड 3चं सीट जे ते कंपल्सरी घ्यावंच लागेल. नाही घेतलं तर त्या स्टेटचं डिपॉझिट किंवा त्या राऊंड्सचं डिपॉझिट तुमचं कट केलं जाईल. जसं MCCचं CCCचं 50,000 ऑल इंडिया कोटाचं 50,000 ते तुमचं कट होऊन जाईल आणि तुम्हाला ते रिफंड होणार नाही. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. तर राऊंड 3 मध्ये जर तुम्हाला स्टेट कोटामध्ये म्हणजे CET मध्ये पण जर सीट भेटत आहे तर तुम्हाला ते जॉईन करावंच लागेल. विल हॅव टू जॉईन द कॉलेज सीट अलॉटेड ड्युरिंग दॅट राऊंड अँड विल नॉट बी एलिजिबल. मग तुम्ही जे पुढचे राऊंड्स राहतील सबसिक्वेंट राऊंड्स म्हणजे काय जे पुढचे होणारे राऊंड्स राहतील जसं स्टे वॅकन्सी राऊंड त्याच्यासाठी आता तुम्ही एलिजिबल नाही आहात. म्हणजे तुम्ही आता स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी एलिजिबल नाही आहात. जर तुम्ही राऊंड 3चं जर सीट आहे ते जॉईन केलं आहे तर. जर तुम्ही नाही पण जॉईन केलं तरी तुम्ही एलिजिबल नाही आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या कारण राऊंड 3ला आपल्याला जॉईन करणं गरजेचं आहे. आता सबसिक्वेंट राऊंड्स काय म्हणताय. After round 3, subsequent online cap stay vacancy rounds will be conducted if seats remain vacant. आता यांचं म्हणणं आहे की स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये राऊंड 3 नंतर म्हणजे मॉपअप राऊंड नंतर जो राऊंड होत असतो तो स्टे वॅकन्सी राऊंड. तो कधी होईल जर कॉलेजेसचे जे सीट्स आहे ते वॅकंट राहून जातील. जर समजा थर्ड राऊंडपर्यंत आपले जे राऊंड्स आहे ते झाले आणि कॉलेजचे सीट्सच नाही भरले तर परत स्टे वॅकन्सी राऊंड होईल. तर स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये जेवढे काही वॅकंट सीट्स राहतील किंवा जे काही नवीन कॉलेजेस येतील ते कॉलेजेस तिथं भाग घेतील आणि आपल्याला तो स्टे वॅकन्सी राऊंड परत खेळता येईल. आता याचं मिनिंग हे का की स्टे वॅकन्सी राऊंड एकच होतो तर नाही. स्टे वॅकन्सी राऊंड जे ते 4, 5 ते 8 पण होऊ शकतात. त्याचं आपण काही गॅरंटी घेत नाही. स्टे वॅकन्सी राऊंड किती पण होऊ शकतात कारण स्टे वॅकन्सीमध्ये काय आहे की जेवढे सीट्स वॅकंट राहतात त्याच्यासाठी जे आपले राऊंड्स आहे ते होत जातात. जर 2 पण सीट वॅकंट राहिले तरी आपल्याला CET राऊंड्स घेणं गरजेचं आहे म्हणून ते किती पण होऊ शकतात. आता आपण थोडं स्टे वॅकन्सी राऊंडबद्दल जाणून घेऊया. आता स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजे आपल्याला हे तर समजले की राऊंड 3 नंतर मॉपअप राऊंड नंतर जो राऊंड होत असतो त्याला आपण स्टे वॅकन्सी राऊंड म्हणतो. स्टे वॅकन्सी बट ते नवीन रजिस्ट्रेशन करणं अलाउड नाही आहे. ते पण पुढे दिलेलं आहे, आपण डिस्कस करूया. आता अवेलेबल सीट्स. आता कोणते अवेलेबल सीट्स आहे जे अलॉट झालेले नाही आहे राऊंड 3 मध्ये किंवा वॅकंट आहे ड्यू टू नॉन जॉईनिंग ऑफ कॅन्डिडेट ज्यांनी जॉईन केलं नाही आहे राऊंड 3 मध्ये त्याच्यामुळे जे सीट्स वॅकंट आहे ते जातात स्टे वॅकन्सीमध्ये. आता त्याच्यासाठी एलिजिबल कॅन्डिडेट कोण आहे. कॅन्डिडेट्स ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलं असेल हू हॅव रजिस्टर्ड अँड फिल्ड ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म प्रिव्हियसली बट नॉट बीन अलॉटेड अ सीट टिल राऊंड 3. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांनी ऑलरेडी ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म भरलेले आहे आधी
राऊंड 3 पर्यंत, आणि तरी त्यांना एक पण सीट जे ते भेटलेलं नाहीये, तेच विद्यार्थी आता राऊंड 3 नंतरचा जो राऊंड आहे म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड, त्याला एलिजिबल आहे, त्याला तो अप्लाय करू शकतो. बाकी कोणताच विद्यार्थी ज्याने ऑलरेडी चॉईस फिलिंग केली असेल आणि त्यांना सीट भेटलं असेल, ते जे विद्यार्थी आहे ते एलिजिबल नाही आहे. फक्त कोण, ज्यांना आतापर्यंत राऊंड 3 मध्ये सीट भेटलेलं नाही आहे. कॅन्डिडेट्स नॉट एलिजिबल. आता कोण एलिजिबल नाही आहे हे पण महत्त्वाचं आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड सीट इन राऊंड 1, 2 और अलॉटेड अ सीट इन राऊंड 3. ज्यांनी ऑलरेडी राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये जे सीट आहे आपलं ते जॉईन केलेलं आहे, किंवा राऊंड 3 मध्ये जर कोणाला सीट अलॉट झालेली आहे, ते विद्यार्थी इथे एलिजिबल नाही आहे. दुसरा पॉईंट म्हणजे कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईंड सीट इन राऊंड 1, 2 अँड ऑर अलॉटेड अ सीट इन राऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा सीट्स. ज्यांना ऑलरेडी ऑल इंडिया कोटा म्हणजे AIQ मध्ये सीट्स भेटलेले आहे किंवा त्यांना अलॉट झालेले आहे, त्यांनी जॉईन केलेलं आहे, ते पण विद्यार्थी स्टे वॅकन्सीसाठी एलिजिबल नाही आहे. नोट काय इथं की नो न्यू रजिस्ट्रेशन विल बी डन फॉर दिस राऊंड. महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाची गोष्ट काय, तर कोणतंच न्यू रजिस्ट्रेशन जे ते अवेलेबल राहणार नाही स्टे वॅकन्सी राऊंडसाठी. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच विद्यार्थ्यांना ही संधी दिली गेलेली आहे की तुम्ही स्टे वॅकन्सीमध्ये कॅरी फॉरवर्ड किंवा मूव्ह फॉरवर्ड होऊ शकतात. आता खूप नंतरचा पॉईंट काय, कॅन्डिडेट्स विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस फॉर कॅप ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड्स. राऊंड 3 चॉईसेस विल बी कन्सिडर्ड ॲज नल अँड वॉइड. तुम्हाला परत नवीन चॉईस फिलिंग जे ते करावं लागेल स्टे वॅकन्सीसाठी. जे आधीचे चॉईसेस आहे ते नल आणि वॉइड राहतील, म्हणजे ते कॅन्सल होऊन जातील. अलॉटमेंट ऑफ सीट विल बी डन बाय ऑनलाईन बाय रनिंग सॉफ्टवेअर. जसं आपल्या राऊंड 3 पर्यंत आपल्याला अलॉटमेंट होत होती, ते तशीच आपल्याला स्टे वॅकन्सीमध्ये होणार आहे. आता इथं एक महत्त्वाचा मुद्दा काय दिला आहे की देअर इज नो इन्स्टिट्यूशनल लेवल फॉर एनी सीट्स रिमेनिंग वॅकंट आफ्टर ऑनलाईन कॅप स्टे वॅकन्सी राऊंड प्रोसेस ॲज पर नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन अँड नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी न्यू दिल्ली. आता इथं त्यांनी काय म्हटलं की ॲनेक्झर MM अकॉर्डिंग, इथं तुम्हाला दिसत असेल ॲनेक्झर MM, त्याच्या अकॉर्डिंग काय दिलं आहे की कोणतेच न्यू सीट्स जर वॅकंट राहिले स्टे वॅकन्सीनंतर, समजा की कोणते जर सीट्स ते वॅकंट राहिले, तर तुमचं म्हणणं असेल की मग ते इन्स्टिट्यूशनल लेवल थ्रू होतं का फिल, तर नाही, ते इन्स्टिट्यूशनल लेवल थ्रू फिल होत नाही. परत खाली एक मुद्दा दिला आहे की तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवल थ्रू फिल करू शकतात, पण कोण फिल करतं, ज्यांचं कॉलेज अनएडेड प्रायव्हेट असेल तेच कॉलेजेसला त्यांनी एक परमिशन दिलेली राहते की तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवलला सीट्स जे ते फिल करू शकतात जर सीट्स वॅकंट राहिले तर. पण इथं तुम्ही सीट्स फिल करू शकत नाही, कारण इथं आपल्याला परमिशन नाही आहे. जर एडेड कॉलेज राहिलं तर ते डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल लेवलला वॅकंट सीट्स फिल करू शकत नाही. ह्या गोष्टीची नोंद घ्या. याचं मिनिंग काय आहे की तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन एडेड कॉलेजला करू शकत नाही. जर अनएडेड प्रायव्हेट राहिलं तिथे तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन करू शकतात, पण आता ते डिपेंड करतं की तुम्ही काउन्सिलिंग कशा थ्रू करताय. आता जर तुम्ही माझा सल्ला घेणार तर मी सांगेल की फक्त काउन्सिलिंग थ्रूच कोणती पण गोष्ट ट्रस्टेबल राहते. लिगल वेने गेलं तर आपण कुठे बोलू शकतो जर आपल्याला कोणी अडलं तर हेच लक्षात ठेवा की एक्स्ट्रा मनी जे एक्स्ट्रा पैसे जे त्याचं जर मागणी झाली तर कधी पण लिगल वे थ्रू जा, कधी पण काउन्सिलिंग थ्रू जा. उगाच डोनेशन वगैरेमध्ये फसू नका. जर तुमचा नंबर लागलाय तर तुम्ही तिथं एकदम लीगल प्रोसिजर थ्रू जाणार आहे. अलॉटमेंट लेटर जर तुमच्या हातात राहिलं तर तुम्ही त्यांना सांगू शकतात की आमचा नंबर इथं लागलेला आहे, अलॉटमेंट लेटर आमच्या हातात आहे, तर जेवढी फीज इथं आहे तेवढीच आम्ही भरू. आता काय महत्त्वाचं पण डिस्कस करायचं आहे. आता MCC मध्ये आपण ऑलरेडी मॉपअप राऊंड आणि स्टे वॅकन्सी राऊंडबद्दल खूप डिटेलमध्ये चर्चा केली, आणि जर तुम्हाला अजून पण काही डाऊट असेल या विषयाबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकतात. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल, जर तुम्हाला वाटते की राऊंड 3 मध्ये आमचा नंबर जो आहे तो लागलाच पाहिजे एका चांगल्या कॉलेजला आमच्या स्कोर अकॉर्डिंग, तर तुम्ही लवकरात लवकर या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं. 8275518480 या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यावर आम्ही सर्व जी माहिती आहे ती देत असतो. तुम्हाला आमची जे टीम मेंबर्स आहेत ते जेवढी काही फीज आहे तुम्हाला सांगून देतील. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज टाकायचे की आम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे. जर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायची आहे पुढच्या वर्षासाठी ते पण तुम्ही करू शकतात. फक्त एक मेसेज टाका व्हॉट्सअपला की आम्हाला ॲडव्हान्स बुकिंग जी ते पाहिजे आहे. आमची ॲडव्हान्स बुकिंगची काही फीज आहे ती तुम्हाला पे करावं लागेल. नंतर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतात आणि आम्ही तुम्हाला सर्व जी प्रोसिजर आहे पुढची ती सांगत असतो. म्हणजे कसं तुम्हाला जर इन केस कॉलेज वगैरे बघायचं असेल तर ते तुम्ही आत्ताच बघून घेतात, नंतर घाई होत नसते. आणि काही डॉक्युमेंट्स वगैरे बनवायचे असतात तर ते तुम्ही आत्ताच बनवून घेतात. जर तुम्हाला या वर्षासाठी राऊंड 3 साठी जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एक मेसेज टाका की आम्हाला BAMS किंवा MBBS किंवा BDS साठी जे ते काउन्सिलिंग पाहिजे आहे फॉर स्पेसिफिक स्टेट महाराष्ट्र बेसिकली, तर तेवढा एक मेसेज टाका. पेड काउन्सिलिंग म्हणून टाकलं तरी चालतंय. आमची टीम
टीम मेंबर्स तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील, तुम्हाला फीस सांगतील, तुम्हाला QR कोड सेंड करतील आणि तुम्ही नंतर पेमेंट जे ते करू शकतात. कारण राऊंड 3 एकदम महत्त्वाचा राऊंड आता आपल्या सर्वांसाठी आहे. कारण राऊंड 3 मध्ये जर नंबर लागला नाही तर आपण स्टे वॅकन्सीमध्ये एक्सपेक्ट करू शकत नाही की आपला जो नंबर आहे तो शुअरिटीने लागेल. कारण जितकी शुअरिटी आपल्याला राऊंड 3 मध्ये राहते ना तेवढी शुअरिटी आपण स्टे वॅकन्सीमध्ये ठेवू शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण मुद्दा या व्हिडिओचा की जर तुमचा बजेट कमी असेल, जर तुमचे मार्क्स कमी असतील तर आपल्याला काय बेटर ऑप्शन आहे, काय आपल्याकडे उत्तम संधी आणि एक उत्कृष्ट पर्याय आहे. तर ते म्हणजे BAMS साठी MP ला जर तुमची जायची तयारी असेल तर तुमचं कमी बजेटमध्ये पण सर्व पूर्ण कोर्स नीट होऊन जाईल आणि कमी मार्क्समध्ये तुमचा एका चांगल्या कॉलेजला नंबर लागेल. आता कमी बजेट म्हणजे किती, तर 15 लाख ओव्हरऑल पॅकेज अकॉर्डिंग आपण गोष्ट करत नसतो. पण काय जर तुम्हाला 2 किंवा 2.5 लाख लागत आहे तर टोटल आपल्याला समजते की आपल्याला 15-16 लाखापर्यंत जाते. तर तेवढं तुम्ही एक इंटेन्शन ठेवा माइंडमध्ये, तेवढा एक राऊंड फिगर तुम्ही आकडा ठेवा की आपल्याला 15 ते 16 लाखापर्यंत जे ओव्हरऑल BAMSचा खर्च आहे तो लागणार आहे MP मध्ये. जर तुमची इन्स्टिट्यूशनल लेवलला घ्यायची तयारी नसेल, जर तुमचे महाराष्ट्रामध्ये 35 लाख किंवा 40 लाख किंवा 25 लाख भरायची तयारी नसेल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे BAMSचं MPचं काउन्सिलिंग करणं आहे. तर जर तुम्हाला आता MPची काउन्सिलिंग करायची आहे तर एक महत्त्वाचा मुद्दा की आता त्यांचे 2 राऊंड्स ऑलरेडी झालेले आहे, म्हणून 2 राऊंड्समध्ये आपल्याला आता संधी नाही आहे. तर आपल्याला आता फक्त शेवटच्या राऊंडमध्ये म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये संधी आहे की तिसऱ्या राऊंडमध्ये जे आपण ॲडमिशन आहे ते करू शकतो एकदम लीगल वेमध्ये, लीगल प्रोसिजर थ्रू. आता काही विद्यार्थी किंवा काही पालक तिथं जाऊन MPला जाऊन डोनेशन देऊन आलेले आहे. डोनेशन देणं म्हणजे काय, आता तिथं काही काउन्सिलर्स किंवा एजंट्स लोक राहतात ते 2 किंवा 3 लाख पर स्टुडंट तिथून डोनेशन घेत असतात. डोनेशन म्हणजे सीट बुक करणं तिथं म्हणत असतात. तर आपल्याकडे असं काही होणार नाही आहे, कारण सीट बुकिंगवर अजूनपर्यंत माझा कधी भरोसा राहिलेला नाही आहे. कारण माझ्याकडे खूप सारे विद्यार्थी लास्ट राऊंडला हेच म्हणत येत असतात की आमचं अजून ॲडमिशन झालेलं नाही आहे आणि नंतर सर्व राऊंड्स झाल्यावर त्यांचं ॲडमिशन झालेलं नसतं आणि नंतर त्यांना दुसरं कोणतं तरी स्टेट ज्याची काउन्सिलिंग चालू राहते जसं उत्तराखंड, UP तिथं जावं लागतं आणि तिथं जाऊन त्यांना BAMSची डिग्री जी आहे ती 5.5 वर्ष करावं लागते. तर 5.5 वर्षाचा कोर्स आपला आहे, तर 5.5 वर्ष असंच जाऊ देऊ नका हातातून. तुम्ही फक्त डोनेशन देऊन आले आणि घरी येऊन तुम्ही वाट बघताय की आपला नंबर कधी लागेल, असं काउन्सिलिंग आपलं होत नसतं. जर तुम्ही हे केलं असेल तर तुम्ही खूप चुकीचा पाऊल जो आहे तो ऑलरेडी काउन्सिलिंगमध्ये उचललेला आहे. तर आता जर तो तुम्हाला करेक्ट करायचा असेल, जर तो आता तुम्हाला बरोबर ठेवायचा असेल तर फक्त 3rd राऊंडची काउन्सिलिंग जी ती परफेक्ट वेमध्ये करा. कारण 3rd राऊंड आपल्या शेवटची संधी आहे. नंतर आपल्या हातात काहीच राहत नाही. तिथली स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये आपल्याला आपल्या हातात तिथलं सीट भेटणं जे ते हातात राहत नाही. आपण फक्त 3rd राऊंडपर्यंत ट्राय करू शकतो की आपल्याला एक उत्तम कॉलेज भेटेल, नंतर आपल्या हातात कोणतीच संधी राहत नाही. म्हणून जर तुम्हाला 3rd राऊंडची काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आज किंवा उद्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही आम्हाला मेसेज करा की वी नीड BAMS MP काउन्सिलिंग, पेड काउन्सिलिंग. आमचे सर्व टीम मेंबर्स तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला फीस सांगतील. फक्त तुम्हाला तेवढी पे करून तुमचे डॉक्युमेंट्स पाठवून आमच्यासोबत जुडायचं आहे आणि तुमची पुढची सर्व जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग ते सर्व आम्ही करू आणि एकदम लीगल वेमध्ये आम्ही तुम्हाला अलॉटमेंट लेटरसह कॉलेजला पाठवू ॲडमिशनसाठी. एवढं हे महत्त्वाची गोष्ट जे हे सर्व पॉईंट्स जे ते आपण 4 पॉईंट्स याच्यात कव्हर केलेलं आहे. 4 म्हणजे कोणते की एक मॉपअप राऊंडबद्दल आपण कव्हर केलं, नंतर आपण कव्हर केलं MP काउन्सिलिंगबद्दल, नंतर आपण कव्हर केलं शकतात. कमेंट सेक्शन सर्वांसाठी ऑन आहे. तुम्ही त्याच्यात तुमचे जे काही शंका असेल ते सांगू शकतात. म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवायला आम्हाला एक चांगला ऑप्शन एक भेटत असतं आणि आम्ही त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्यावरच आम्ही व्हिडिओ जे ते बनवत असतो. नंबर दिलेला आहे, त्याच्यावर फक्त तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी लवकरात लवकर मेसेज करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण आम्हाला पण थोडं प्रोत्साहन भेटतं की आम्ही जे पुढचे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. धन्यवाद.